जी वैती, अंकुजी मेहर, संदीपजी वैती, सूरजजी वैती आणि इतर सर्व मान्यवर यांना तुम्ही या ठिकाणी पाहू शकतायत. या स्पर्धेची आकर्षक अशी ट्रॉफी ज्याच्यावरती प्रत्येकाचं लक्ष असणार आहे आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी जे आपण पाहिलं तर बायसिकल त्याच्यावरती देखील प्रत्येकाच्या नजर असणार आहेत. श्रीराम क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आयोजित असलेली स्पर्धा श्रीराम चषक 2025 श्री गणेशाला या ठिकाणी आराधना केली जात आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कायेषु सर्वदा. श्री गणेशाच्या चरणी या ठिकाणी आपण पाहिलं तर सर्व मान्यवर नतमस्तक होत आहेत. कुठलंही शुभकार्य म्हटलं तर श्री गणेशाच्या आराधनेनं सुरुवात मात्र या ठिकाणी केली जातात आणि श्री गणेशाला ठिकाणी आराधना केली जातात. कनेरला विनंती आहेत. कनेर मदन विकेटच्या बाजूला येऊन बरोबर उभं राहायचं आहे. आजच्या दिवसातील पहिला मॅच आई गावदेवी कनेर आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर श्रीराम कसराळ या दोन संघांदरम्यान आपण पाहणार आहोत. अखंड महाराष्ट्राच्या हृदयदैवत राजश्री छत्रपती शिवाजी महाराजांना ठिकाणी मानाचा मुजरा केला जातोय. आज गावातील आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं हे सर्व सन्मान्य अतिथी आहेत ज्यांनी सुरुवात केली. खऱ्या अर्थानं श्रीराम क्रिकेट क्लबला सुरुवातीनं जुनं जाणतं क्रिकेट त्यांनी खेळलं. मग सुरुवातीला कसराळीची स्पर्धा ही गावामध्ये व्हायची. गावातील आपण बरोबर पाहिलं तर एक जे मैदान होतं त्या मैदानापासून केलेली सुरुवात. मग या मैदानावरती 25वा वर्ष ज्यामध्ये आपण पाहिलं तर हे रौप्य महोत्सव म्हणून या वर्षाचं आपण हे वर्ष आहे ते पाहू शकणार आहात. आणि मागच्याच वर्षी श्रीराम क्रिकेट क्लबची संपूर्ण टीम जी होती त्यांनी म्हटलं होतं की यावर्षी आपण काहीतरी वेगळं पण करायचं. बाप्पा श्री गणेशाच्या ठिकाणी जय श्रीराम. आदरणीय राजाराम पाटील साहेब यांच्या शुभ आपण पाहिलं तर श्रीफल वाढवून या कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती सुरुवात मात्र या ठिकाणी केली जात आहे. गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहेत
यष्टांचं पूजन आहे ते पूजन त्या ठिकाणी केलं जात आहे. खूप छान पद्धतीनं आपण पाहिलं तर सुरुवात जी आहे ती आज या रौप्य महोत्सवाची आपल्याला पाहायला मिळते. प्रक्षेपण आहेत ते मात्र पोहोचवलं जात आहेत. रौप्य महोत्सव आणि या रौप्य महोत्सवाचं आपण पाहिलं तर सध्या उद्घाटन सोहळा जो आहे तो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. गावातील सर्व वरिष्ठ आदरणीय राजारामजी पाटील साहेब, रमाकांत बुवा पाटील, नामदेवजी वैती, अंकुशजी मेहर, संदीपजी वैती, सुरेश वैतीजी आणि इतर सर्व सन्मान्य अतिथी आणि मान्यवर जे आहेत त्यांना तुम्ही पाहू शकतायत. संपूर्ण आयोजकांची टीम आज या ठिकाणी श्रीराम क्रिकेट क्लब व त्यामध्ये ए बी हे दोन्ही संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. भरपूर सारी मेहनत आयोजकांच्या माध्यमातून आशुतोष असतील, जयेश म्हात्रे, नामदेवजी वैती आणि संपूर्ण टीम ज्यांची खूप सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेला सजवण्यासाठी आपल्याला पाहू शकतायत. अनेक सारे स्टँड या मैदानावरती उभारण्यात आल्यात आणि 25व्या वर्षामध्ये जो संकल्प केला होता की लाईव्ह प्रक्षेपण ही संपूर्ण स्पर्धा ठेवण्यात येईल आणि तो मात्र शब्द कायम ठेवला टीम श्रीराम क्रिकेट क्लबच्या वतीनं. आणि संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण 3 अंपास आणि आजच्या दिवसामध्ये गोड आवाज प्रमोद शेडगे सरांचा आवाज आहे तो आज या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही ऐकणार आहात. श्रीफल वाढवून या कार्यक्रमाची सुरुवात ज्या विकेटवरती तुम्ही सलग 6 दिवस हे क्रिकेट खेळणार आहात त्या विकेटचं पूजन आहे ते मात्र मैदानाच्या मध्ये केलं जात आहे. आई गावदेवी खणेर आणि श्रीराम कसराली बी एका बाजूला कॅप्टन मदन दलिवे असतील, दुसऱ्या बाजूला धवल वैती. श्रीफल वाढवले जातात. त्यानंतर राष्ट्रगीत या ठिकाणी घेतलं जाणार आहे. महाराष्ट्राचं राज्यगीत या ठिकाणी प्ले केलं जाणार आहे. त्यामुळे
या उद्घाटनानंतर आपण बरोबर आपल्या जागेवरती सर्वजण थांबणार आहात. सुरुवातीला राष्ट्रगीत ते राष्ट्रगीत या ठिकाणी घेतलं जाणार आहे. उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती असेल, आपण आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे. सुरुवातीला राष्ट्रगीत या ठिकाणी घेतलं जाणार आहे. राष्ट्रगीतानंतर महाराष्ट्राचं राज्यगीत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, कॅप आणि गॉगल जे काही परिधान केले असतील तर ते प्लीज आपण रिमूव्ह करा, ही आपणास विनंती असणार आहेत. मैदानावरती जिथे जिथे प्रेक्षक वर्ग आहेत त्या सर्वांना विनंती आहेत, आपण आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे. सुरुवातीला राष्ट्रगीत होणार आहेत, त्याच्यानंतर महाराष्ट्राचं राज्यगीत होणार आहेत. आणि आज आपल्यामध्ये काही असं व्यक्तिमत्व नाही आहेत, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी आपण अर्पित करीत आहोत. त्यामुळे आपण काही क्षणांसाठी सर्व जागेवरती उभे राहणार आहात. सुरुवातीला राष्ट्रगीत या ठिकाणी प्ले केलं जाणार आहे. डीजे गोकुल त्या ठिकाणी तयार आहेत. एक साथ विश्राम, एक साथ सावधान होंगे सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. भारत माता की वंदे. त्याच पोझिशनमध्ये पुण्यात आपण जागेवरती उभे राहणार आहात. महाराष्ट्राचं राज्यगीत जे आहे ते राज्यगीत या ठिकाणी प्ले केलं जाते.
फक्त 2 मिनटं आपण जी श्रद्धांजली आहे ती श्रद्धांजली पुन्हा या ठिकाणी घेत आहोत. आज आपल्यामध्ये दामोदरजी पाटील उपस्थित नाही आहेत. खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली आहेत आणि ते सोडून गेलात आपल्याला. त्यानंतर मारुती वैती, जयेश घरत, एक असा क्रिकेटपटू जो आज आपल्यामध्ये नाही आहेत. अर्नाळासाठी एक सर्वाधिक चांगलं क्रिकेट खेळण्याचं काम जयेश घरत यांच्या माध्यमातून नेहमी राहिलं आणि आज या मित्राला आपण सर्वजण या ठिकाणी मिस करतोय. त्याच्या नावाचा जो स्टँड आहे तो जयेश घरत स्टँड देखील या मैदानावरती उभारण्यात आला आहे. चंद्रकांत भगत यांनाही आपण या ठिकाणी श्रद्धांजली आहेत ती श्रद्धांजली या चारही व्यक्तिमत्वांना श्रद्धांजली आहेत ती श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करतोय. त्यामुळे सावधान पोझिशनमध्ये आपण पुन्हा श्रद्धांजलीला सुरुवात करतोय. ओम शांती शांती शांती. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहेत आणि त्याच्यानंतर या ट्रॉफीचं अनावरण आहेत ते अनावरण बरोबर त्या ठिकाणी होणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघ बरोबर लाईनअपमध्ये त्या ट्रॉफीच्या दिशेने येतील. सर्व सन्मान्य अतिथी असतील. आधी टॉस केला जाईल. जय षटक 4. नाणेफेकीचा कॉल आहे त्या ठिकाणी केला जातोय. दोन संघाचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिलीपजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. नाणेफेकीचा कॉल होतोय आणि श्रीराम कसराळी या संघाच्या बाजूने टॉस गेला. श्रीराम कसराळी बी संघाने टॉस जिंकलाय. दोन्ही टीमला विनंती असेल आपण बरोबर लाईनअपमध्ये त्या ट्रॉफीच्या बाजूने यायचं आहेत. सन्माननीय अतिथी मान्यवरांना विनंती आहेत आपण देखील बरोबर मधून यायचं आहेत. ट्रॉफीचं अनावरण आहेत ते ट्रॉफीचं अनावरण त्या ठिकाणी होणार आहेत आणि खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेचं आकर्षण म्हणून आपण जी बायसिकल पाहतायत मॅन ऑफ द सिरीज म्हणून ती कोण प्राप्त करणार. महोत्सव आणि रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं आपण पाहिलं तर ही आकर्षक अशी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिचं अनावरण सोहळा होईल. थोडं अजून बाजूने राहा. मदन थोडं अजून या बाजूला या कारण मान्यवरांना मध्ये घ्या. हां कसरले आपण पण थोडं बाजूला व्हा. तिथून सन्माननीय जे अतिथी आहेत गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत त्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर ट्रॉफीचं अनावरण आहे तर ट्रॉफीचं अनावरण होईल. मॅन ऑफ द सिरीजचे आपण पाहिलं तरी बायसिकल रविवारी अगदी माहीत पडेल ही सायकल कोणाच्या नावावरती जाईल. कुठला खेळाडू असेल तो प्राप्त करेल. हा ट्रॉफीचं अनावरण या ठिकाणी केलं जात आहे. सन्माननीय अतिथींच्या शुभ हस्ते पहा या वर्षाची श्रीराम चषकाची ही भव्य दिव्य ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळेल. काहीतरी वेगळं पण करण्याचा प्रयत्न श्रीराम क्रिकेट क्लबच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतो आणि
ही मानाची, सन्मानाची, अभिमानाची रौप्य महोत्सवाची ट्रॉफी कोण पटकावणार हे बरोबर रविवारी माहीत पडणार आहेत. त्या ट्रॉफी सोबत आपण एक फोटो जो आहेत तो फोटो सेशन होणार आहे. सर्व सन्मान्य अतिथी आहेत, दोन्ही टीम ज्या आहेत. दोन्ही कॅप्टनना विनंती असेल आपण ती ट्रॉफी बरोबर मुख्य व्यासपीठाच्या दिशेने घेऊन यायचं आहे. मदन दळवी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला श्रीराम क्रिकेट क्लब कसराली बी. दोघंही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहेत की रविवारी देखील हा चान्स आम्हाला मिळायला हवा. एक संघ तो असू शकतो, त्यामुळे कुठला तो संघ असणार आहे. ही भव्य दिव्य ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात. श्रीराम चषक कसराळी 2025 विनर सौजन्य कैलासवासी शकुंतला सुधाम किनी यांच्या स्मरणार्थ ती ट्रॉफी मात्र या ठिकाणी आपल्याला देण्यात आल्यात. सन्मान्य अतिथींना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हावं. आजच्या दिवसातील पहिला मॅच मैदानाच्या मध्ये सुरुवात होतोय. दोन संघांदरम्यान ही आजची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एकविरा स्ट्रँड, जयेश गरज स्ट्रँड, श्रीराम स्ट्रँड आणि खेळाडू कक्ष आहेत. त्या खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला विराजमान व्हावं लागेल. टीम कसराळीच्या बाजूने टॉस गेलाय, निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, त्यामुळे बॅटिंग करायची आहे टीम गावदेवी कनेरला.